वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या ज्ञानसत्रात आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर आरती रानडे। गेली 22 वर्ष अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या डॉक्टर आरती रानडे सध्या अमेरिकेतील पोर्टलंड येथे वास्तव्याला असतात। युनिव्हर्सिटी ऑफ पीटर्सबर्ग, पेनिसिल्व्हिया, अमेरिका इथून त्यांनी त्यांची PhD पूर्ण केलेली आहे। तसेच स्टेम सेल बायोलॉजी, लंग आणि पॅन्क्रियाटिक कॅन्सर रिसर्च यामध्ये देखील त्यांना पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळालेली आहे। मर्क, इक्युरिस, सायटोव्हेशन अशा विविध कंपन्यांमध्ये त्यांनी संशोधन म्हणून कार्य केलेलं आहे। औषध निर्मिती आणि टॉक्सिकोलॉजी या क्षेत्रामध्ये विविध प्रकारची लिव्हर्स मॉडेल्स प्रत्यक्ष प्रयोगशाळेत तयार करण्याच्या विषयात त्यांनी गेली 15 वर्ष संशोधन केलं आहे। साहित्य, संगीत, नाट्य या गोष्टींमध्ये त्यांना खास रुची आहे आणि त्यात त्यांचा सक्रिय सहभाग देखील असतो। गेली अनेक वर्ष विविध दिवाळी अंकातून लेखन आणि काव्य त्यांचं प्रसिद्ध होत आलेलं आहे। मुक्तरेषातून व्यक्त होणाऱ्या चित्रकलेत म्हणजेच डुडलिंगमध्ये त्यांना रस आहे। अमेरिकेतील पोर्टलंड येथे डुडल्स चित्रांचे 2दा प्रदर्शन देखील भरलं होतं। गेल्या 10 वर्षांपासून भारद्वाज प्रकाशनाच्या पुस्तकांची संपादका म्हणून देखील त्यांनी काम केलंय। गेल्या 12 वर्ष ट्रान्सलेटर्स विदाउट बॉर्डर्स यासारख्या अनेक NGOs मध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 विषयांशी संबंधित ट्रान्सलेशन्स देखील त्या करतात। नुकतीच अमेरिकन फेडरल गव्हर्नमेंटच्या NLSC मध्ये लँग्वेज कन्सल्टंट म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे। वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्रातल्या 22व्या पुष्पामध्ये जळीस्थळी विज्ञान या विषयावरती डॉक्टर आरती रानडे आपलं व्याख्यान देणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। नमस्कार। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेल्या आणि 145 वर्षांची परंपरा लाभलेल्या वसंत व्याख्यानमालेत जळी, स्थळी, काष्ठी, विज्ञान या विषयावर व्याख्यान देण्याची, माझे विचार व्यक्त करण्याची संधी आज मला मिळतेय। ही माझ्यासाठी अतिशय समाधानाची आणि भाग्याची गोष्ट आहे। पण व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी हे ज्ञान सत्र गेली 145 वर्ष वेगवेगळ्या काळात आणि काळानुसार बदलत जाणाऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक परिस्थितीत किंवा वातावरणात ज्यांच्यामुळे अखंडितपणे चालू आहे, त्या वसंत व्याख्यानमालेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, वक्ते आणि श्रोते या सगळ्यांनाच मी मनापासून विनम्र अभिवादन करते। माझं आजचं व्याख्यान ही या ज्ञान यज्ञामध्ये अर्पण केलेली एक लहानशी साधीशी समिधा आहे। याच भावनेनं या सन्माननीय व्यासपीठावरून माझे विचार व्यक्त करण्याचं मी धाडस करते। आपण सर्व श्रोत्यांनी देखील याच भावनेनं या व्याख्यानाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती। जळी, स्थळी, काष्ठी, विज्ञान या माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी त्यातल्या विज्ञान या शब्दाकडे मी कोणत्या अर्थानं, कोणत्या भूमिकेतनं पाहणार आहे याबद्दल मी आधी काही सांगू इच्छिते। काही लोक विज्ञान हा शब्द वापरतील, काही शास्त्र म्हणतील। अगदी भारताबाहेरच्या भाषेत सांगायचं झालं तर कोणी त्याला सायन्स म्हणेल किंवा लॅटिनमध्ये नॉलेज, अवेअरनेस, रिझनिंग हे अर्थ दर्शवणारा सिएंतिया हा शब्द कोणी वापरेल। या प्रत्येक शब्दाच्या छटा वेगवेगळ्या आहेत याची मला पूर्णतः जाणीव आहे। किंबहुना 25 वर्षापूर्वी याच संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या रानडेवाद स्पर्धेत जर हा विषय असता तर मी देखील या शब्दाची चिरफाड केली असती। पण गेली 20 वर्ष संशोधक या भूमिकेतून वावरत असताना किंवा काम करत असताना केवळ शब्दांमध्ये किंवा संज्ञेमध्ये अडकून न पडता त्याच्याही पलीकडे जाऊन विचार किंवा कॉन्सेप्ट इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी विज्ञान हा शब्द थोडासा व्यापक अर्थाने वापरणार आहे। आणि यासाठी मी ऋग्वेदातल्या एका रुचेचा आधार घेणार आहे। एकम सत विप्रा बहुधा वदंती या संपूर्ण रुचेचा अर्थ बघितला तर तो असा आहे की ऋषी मुनी ज्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात, कुणी त्याला इंद्र म्हणतात, कुणी मित्र म्हणतात, कुणी वरुण म्हणतात, ती शक्ती, ती सत्ता एकच आहे। याच धर्तीवर आपण ज्याला शास्त्र, विज्ञान, सायन्स, नॉलेज, ज्ञान असं वेगवेगळ्या नावांनी संबोधतो त्या सगळ्याचाच विज्ञान असा एक व्यापक अर्थ घेऊन मी आजचा विषय मांडणार आहे। आता मी संशोधन क्षेत्रात असल्यामुळं काय असेल हे सांगणं जितकं महत्वाचं
तितकंच काय नसेल हे सांगणं देखील महत्वाचं. आपल्याकडे अनेकदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन शब्दांमध्ये गल्लत केली जाते किंवा एकाच्या जागी दुसरा वापरला जातो. माझ्या आजच्या व्याख्यानामध्ये मी टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान याविषयी बोलणार नाही, तर मी विज्ञान म्हणजे शास्त्र, सायन्स, ज्ञान याविषयी बोलणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन ते जळी स्थळी काष्ठी आपल्या आजूबाजूला सगळीकडे कसं आहे याबद्दल अतिशय साध्या सोप्या शब्दात उदाहरणं देत भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्याख्यानादरम्यान मी कोणत्याही एका शास्त्र शाखेची प्रतिनिधी या भूमिकेतून न बोलता किंवा कोणत्याही एका पॅथीविषयी न बोलता एकूणातच ज्ञान, शास्त्र, विज्ञान याविषयी मत मांडणार आहे. कोणतीही गोष्ट जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे असं आपण जेव्हा म्हणतो, याचाच अर्थ ती यत्र तत्र सर्वत्र आहे. ती आपल्या आजूबाजूला आहे, ती अवघ्या चराचरात आहे असं आपण मानतो. ती मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपासून सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्टींपर्यंत आहे असं आपण समजतो. ती अणु परमाणूमध्ये आहे असं आपण मानतो. सर्वसाधारणपणे या ओळी परमेश्वराच्या बाबतीत तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरून राहिला आहे या अर्थाने वापरल्या जातात. आणि तो दिसत नसला तरी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये तो आहे असं आपण समजतो. याच धर्तीवर शास्त्र यत्र तत्र सर्वत्र असं म्हणत निसर्गात, आपल्या आजूबाजूला, आपल्या रोजच्या जीवनात हे विज्ञान कसं आहे, शास्त्र कसं आहे, ज्ञान कसं आहे हे सांगायचा मी आज प्रयत्न करणार आहे. मुळात या विषयावर विचार का करावा, असा विषय व्याख्यानासाठी का निवडावा, यामागची प्रेरणा काय, हा प्रश्न खुद्द मी देखील स्वतःला विचारला आणि त्याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपल्याकडे सर्वसामान्य लोकांमध्ये असा एक समज आहे की तुम्ही सायन्सला गेलात म्हणजेच तुमचा शास्त्राशी संबंध, किंवा विज्ञान संशोधन हे कोणत्या तरी लॅबमध्ये बंद दरवाजांच्या आड कोणीतरी मार्गदर्शक असेल तर, किंवा कोणत्या तरी संस्थेचं फंडिंग असेल तरच होऊ शकतं. त्यासाठी काहीतरी खास सेटअप लागतो, उपकरणं लागतात, जागा लागते, सामग्री लागते, विषय निवडावा लागतो, पुस्तकं वाचावी लागतात. आणि यातलं काही आपल्याकडे नसेल तर आपला आणि विज्ञानाचा किंवा आपला आणि शास्त्राचा काहीही संबंध नाही. यातला तसं नसेल तर आपला आणि विज्ञानाचा संबंध नाही असा विचार करणारी अनेक माणसं मला आजवर भेटली. याच्यामध्ये अनेक माझ्या वयाचे मित्रमंडळी होते, वयानं मोठी माणसं होती, अनेक लहान मुलं होती. मुख्य म्हणजे अगदी शहरातल्या लोकांपासून ते आदिवासी भागातल्या मुलांपर्यंत अनेकांचा असा समज आहे असं मला जाणवलं. आणि मग मी या विषयाकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला सुरुवात केली. अगदी लहान लहान नेहमीच्या उदाहरणामधनं ही अमुक अमुक गोष्ट तुम्ही करता की नाही, ह्याच्यामध्ये हे विज्ञान आहे असं आजूबाजूच्या लोकांना सांगायला सुरुवात केली. एखादी लहानशी का होईना पण गोष्ट नव्यानं समजणं, क्लिक होणं, ह्याच्यामध्ये लोकांना मिळणारा आनंद, नेहमीच्याच गोष्टींकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, थोडीशी जागृती किंवा अवेअरनेस आणि एकूणच आजूबाजूच्या लोकांमध्ये थोडीशी उत्सुकता वाढायला लागली मला जाणवायला लागला. आणि मग अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत गेले काही दिवस आम्ही हे ऑब्झर्व करतोय, नोटीस करतोय, त्याचं कारण हे असू शकेल का, असे प्रश्न आपणहून विचारायला लागले. विज्ञान किंवा शास्त्र ही काही अशी एलियन गोष्ट नाही, ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्ट आहे. ती आपल्या आजूबाजूलाच आहे, ती आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. त्याचा वापर कोणत्याही क्षेत्रामध्ये करता येतो, किंबहुना आपल्या नकळत आपण तो करतही असतो. ही जाणीव, ही जागरूकता, हा अवेअरनेस, हा दृष्टिकोन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विषयावर मी हळूहळू चिंतन लेखन सुरू केलं. आणि आजच्या व्याख्यानाचा देखील हाच उद्देश आहे. हे असं सगळं चिंतन गेली काही वर्ष चालू होतं आणि मग एकदम 2020 मध्ये कोविडने जगभरात उलथापालथ केली आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यानं अशा रीतीने प्रवेश केला की कोणतीही पूर्वकल्पना न देता बायोमेडिकल क्षेत्राचे किंवा मेडिकल फील्डचे दरवाजे धडाधड उघडले, किंबहुना भिंतीच कोलमडून पडल्या. जितक्या सहजतेनं आपण मीठ, मोहरी, राजकारण, क्रिकेट, चहा हे शब्द उच्चारतो किंवा त्याच्याबद्दल चर्चा करतो, तितक्याच सहजतेनं पॅन्डेमिक, व्हायरस, कोविड, mRNA, वॅक्सिन, रेमडेसिवीर, पल्स, अँटीबॉडी, इम्युनिटी हे शब्द आपल्या रोजच्या बोलण्याचा भाग झाले. या 2 वर्षात प्रकर्षाने जाणवलं
की या सगळ्या जागतिक महामारीकडे किंबहुना आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याकडे बघण्याचा, त्याचं आकलन होण्याचा दृष्टिकोन सामान्य माणसामध्ये तयार झाला आहे का? आणि मग एकूणच शास्त्राबद्दल, ज्ञानाबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याची गरज अधिकाधिक भासायला लागली. म्हणूनच वसंत व्याख्यानमालेच्या या व्यासपीठावरून हा विषय तुम्हा श्रोत्यांपर्यंत पोहोचवताना मला खूप समाधान मिळत आहे. जळी स्थळी काष्ठी विज्ञान हा विषय मी आजच्या व्याख्यानात 2 बाजूंनी मांडणार आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्ये, निसर्गामध्ये विज्ञान कसं दडलेलं आहे, शास्त्र कसं आहे या एका बाजूनं, आणि त्याचबरोबर आपल्या सभोवतालाकडे, आजूबाजूच्या गोष्टींकडे शास्त्राच्या दृष्टिकोनातून, विज्ञानाच्या नजरेतून कसं बघायचं या बाजूनं. आणि हे मी अतिशय साधी, सोपी, रोजच्या गोष्टीतली, तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीतली उदाहरणं देत करणार आहे. मुळात फक्त प्रयोगशाळेतच शास्त्र असतं असा अनेकांच्या मनात असलेला समज दूर करण्यासाठी मी स्वयंपाकघर या आपल्या प्रत्येकाच्या घरात असलेल्या जागेपासून सुरुवात करते. नुसता मिसळण्याचा किंवा फोडणीचा डबा जरी घेतला तरी तो एक मोठ्या संशोधनाचा, एका थिसिसचा विषय होईल, इतकं विज्ञान, इतकं शास्त्र त्या एका डब्यामध्ये साठलेलं आहे. वास्तविक विज्ञान हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. शास्त्र आपल्या आजूबाजूला आहे. अनेकदा ते आपल्याला दिसत असतं, पण बहुतांशी वेळा ते आपल्याला माहीतही नसतं किंवा दिसतही नसतं. आता अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर दह्याचं विरजण किंवा विरजणाची देवाणघेवाण हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या जडणघडणीचाच एक भाग आहे. आठवून बघा, किती वेळा आपण शेजारच्या काकूंकडून थोडंसं चमचाभर विरजण दही लावण्यासाठी आणत असतो. आता हेच जर आपल्याला कोणी सांगितलं, जा ग जरा शेजारच्या काकूंकडून स्ट्रेप्टोकोकस किंवा लॅक्टोबॅसिलस घेऊन ये, ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण वास्तविक जेव्हा आपण विरजण मागतो किंवा जेव्हा आपण दही लावण्यासाठी विरजण घालतो, तेव्हा एका अर्थी आपण ह्या लॅक्टोबॅसिलस किंवा स्ट्रेप्टोकोकस या बॅक्टेरियाची देवाणघेवाण करत असतो. आपल्याला सगळ्या गोष्टी स्वच्छ लागतात, आपल्याला दूषित काही चालत नाही, पण मुळात दही लावणे ही प्रक्रियाच दुधाला दूषित करणे, विरंजन म्हणजे दूषित करणे, याच्यावरूनच विरजण हा शब्द आला. आता घरी रोज दही लावताना आपण दुधाला जे दूषित करतो त्यालाच आम्ही लॅबमध्ये पेशीशास्त्राच्या भाषेत कंटॅमिनेशन किंवा कंटॅमिनेट करणं असं म्हणतो. आता याच आपल्या दह्याचा थोडासा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करूयात. कधी विचार केलाय की तुमच्या घरी असलेलं दह्याचं मूळ कल्चर हे किती वर्ष जुनं आहे? मी एकदा उत्सुकतेपोटी आईला हा प्रश्न विचारला होता की आपल्या घरच्या दह्याच्या विरजणाचं मूळ काय? त्यावर आई म्हणली की माझ्या पणजीच्या घरनं ते माझ्या आजीकडे आलं आणि माझ्या आजीकडनं ते आईकडे आलं. आता मधल्या काळामध्ये शेजारच्या काकूंकडून विरजण आणल्यामुळे त्याच्यामध्ये इतरही अनेक कल्चर मिसळलेली असतील, त्यामुळे एका अर्थी ते प्युअर कल्चर जरी राहिलेलं नसलं तरी देखील थोडा विचार केला तर तुम्हाला जाणवेल की आपल्या बहुतांशी घरातली दह्याची कल्चर्स ही कदाचित 100-1 वर्ष किंवा त्याही पेक्षा जुनी असू शकतात. म्हणजे माणसाची पिढी संपली तरी या बॅक्टेरियाची किंवा या बॅक्टेरियल कल्चरची पिढी मात्र संपत नाही. ह्यालाच आम्ही शास्त्रीय भाषेत अमरत्व मिळालेले किंवा इमॉर्टल सेल्स म्हणतो. आता दुसरं उदाहरण हे देखील मी अगदी स्वयंपाकघरातलं देते. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांची एक चलती असते. कधी कॉपर बॉटमची भांडी, कधी स्टेनलेस स्टीलची भांडी, तर सध्या आता कास्ट आयर्नची भांडी वापरण्याकडे जास्त कल आहे. पण वास्तविक वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक हा त्या स्वयंपाकाच्या गरजेनुसार आणि त्या पदार्थानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांमध्ये केला जायला पाहिजे, याच्यामध्ये शास्त्र आहे. स्वयंपाक करताना कुठल्याही भांड्याचे 2 महत्वाचे गुणधर्म लक्षात घ्यायला पाहिजेत. एक म्हणजे उष्णता वाहण्याची क्षमता म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी, आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये घातलेल्या पदार्थाबरोबर होणारी त्याची रासायनिक प्रक्रिया, रिॲक्शन किंवा रिॲक्टिव्हिटी. यातला पहिला गुणधर्म म्हणजे उष्णता वाहण्याची क्षमता. यामुळे अन्न किती लवकर गरम होतं किंवा किती पटकन गार होतं हे ठरवलं जातं.
ज्या धातूची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त, म्हणजे उष्णता वाहण्याची क्षमता जास्त, त्या धातूच्या भांड्यांमध्ये उष्णता सगळ्या ठिकाणी सारख्या प्रमाणात, समप्रमाणात पसरते. त्यामुळे काही ठिकाणी गरम, काही ठिकाणी गार असे पॅचेस किंवा स्पॉट्स निर्माण होत नाहीत. म्हणूनच अन्न शिजवताना काही भाग कच्चा राहिलाय, काही भाग अन्नाचा जळलाय, अशा शक्यता कमी असतात. कॉपर किंवा तांब हा असा एक धातू आहे की ज्याची थर्मल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. त्याच्या खालोखाल ॲल्युमिनियम, त्याच्या खालोखाल कास्ट आयर्न आणि त्याच्या खालोखाल स्टेनलेस स्टील. त्यामुळे एखादा पदार्थ जर हळूहळू किंवा स्लोली शिजवायचा असेल तर त्यासाठी कास्ट आयर्न किंवा स्टेनलेस स्टील किंवा सिरॅमिक या धातूचा किंवा या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा वापर करायला हवा. आता दुसरा आणि तितकाच महत्वाचा घटक म्हणजे रिॲक्टिव्हिटी, शिजवलेल्या जाणाऱ्या अन्नाशी होणारी रासायनिक प्रक्रिया. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची शिजवल्या जाणाऱ्या अन्नांची रासायनिक प्रक्रिया सगळ्यात कमी असते. याउलट तांब या धातूची रिॲक्टिव्हिटी, रासायनिक प्रक्रिया करण्याची क्षमता खूप जास्त आहे, खास करून जर ॲसिडिक पदार्थ त्यामध्ये शिजवले जात असतील तर. आणि मग अशा वेळी अनेकदा तांब्याची चव त्या पदार्थामध्ये उतरते आणि हीच प्रक्रिया दीर्घकाळ होत राहिली तर कॉपर पॉयझनिंग याची देखील शक्यता नाकारता येत नाही. किंवा सध्या ज्या कास्ट आयर्नची बाजारात चलती आहे, खूप ॲसिडिक किंवा खूप अल्कलाईन असे कुठल्याही प्रकारचे पदार्थ जर आपण कास्ट आयर्नच्या भांड्यात शिजवायला लागलो, कास्ट आयर्नची रासायनिक प्रक्रिया करण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे अन्नाला अनेकदा मेटॅलिक किंवा धातूची चव येण्याची शक्यता असते. मग यावर उपाय म्हणजे तेल लावून कास्ट आयर्नच्या भांड्यांचं सीझनिंग करायचं. थोडक्यात काय, तर कुठल्या प्रकारचा स्वयंपाक कोणत्या प्रकारच्या धातूच्या भांड्यात करायचा याबाबतचं थोडं तरी शास्त्र आपल्याला कळलं, त्याबाबत थोडा तरी अवेअरनेस निर्माण झाला, थोडी तरी जागरूकता आली, तरी हे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सहजतेने वापरू शकतो. म्हणजेच आपण रोज जे अन्न खातो त्यामध्ये त्या पदार्थाची, त्यामध्ये घातलेल्या मसाल्यांची, अगदी बनवणाऱ्याच्या हाताची आणि त्याचबरोबर ज्या धातूच्या भांड्यामध्ये ते अन्न शिजवलेलं आहे त्याची देखील चव असू शकते, हे आपण थोडंसं शास्त्र समजून घेऊन अनुमानित करू शकतो. ही झाली अगदी आपल्या आजूबाजूची उदाहरणं. जर या घराचे दरवाजे उघडून आपण निसर्गामध्ये गेलो तर तिथे तर शास्त्राचा, ज्ञानाचा, विज्ञानाचा खजिना आहे. पक्षाचं आकाशात उडणं असो, घरटं बांधणं असो, कोळ्याचं जाळं विणणं असो, मुंग्यांचं वारूळ बांधणं असो, या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही शास्त्र आहे आणि हे शास्त्र, हे ज्ञान या प्रत्येक प्राण्यांना किंवा प्रत्येक स्पीसीजला हे उपजतच निसर्गतःच आहे. आता मी तुम्हाला निसर्गातलं एक उदाहरण देणार आहे. वास्तविक पाहता प्रत्येक फुलाची, प्रत्येक पानाची रचना ही ठरलेली आहे. पण मी तुम्हाला उदाहरण देणार आहे सूर्यफुलाचं. सूर्यफुलाच्या मधल्या बियांच्या भागाचं जर नीट निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला आढळते. या बियांची टोकं, ज्याला आपण सीड हेड्स म्हणतो, ती चक्राकार रचनेत आहेत. आणि मग ह्या बिया जर आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मोजल्या तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे असं आपल्याला आढळून येतं. तर ह्या सगळ्या बिया ह्या 21-34 म्हणजे क्लॉकवाईज 21 असतील तर अँटी क्लॉकवाईज 34 किंवा 34-55 किंवा 55-89 अशा जोड्यांमध्ये असतात असं आपल्याला समजेल. हे आकडे असे नुसतेच कुठले तरी 2 आकडे नाहीयेत. तर आता मी तुम्हाला जे आकडे सांगणार आहे त्याकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं, किंबहुना ते जर कागदावर लिहून घेतलेत आणि त्याचं नीट निरीक्षण केलं तर त्याच्या मागे असलेलं शास्त्र तुम्हाला समजेल. ते आकडे आहेत 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, 55, 89. तुम्ही नीट निरीक्षण केलं त्याच्या पुढचे आकडे तुम्ही सुद्धा लिहू शकता. यातला प्रत्येक आकडा हा आधीच्या 2 आकड्यांची बेरीज होऊन तयार झालेला आहे. 0, 1, 1, 0 अधिक 1, 1, 0, 1, 1, 2, 1 अधिक 1, 2, 0, 1, 1, 2, 3,
1+2=3 या रीतीने. सूर्यफुलाच्या बियांची जी चक्राकार रचना आहे तशाच प्रकारचा रचनेचा नियम हा गोगलगाईच्या पाठीवरच्या शंखामध्ये किंवा पाईन कोनमध्ये किंवा अगदी सेल डिव्हिजन पर्यंत हा पाळला जातो आणि तो निसर्गतःच पाळला जातो. हे निसर्गातूनच आलेलं ज्ञान आहे. आपण आता त्याला शास्त्राच्या भाषेत या ज्ञानाला फिबोनाची सिक्वेन्स असं म्हणतो. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. थोडक्यात आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत निसर्गामध्ये जळी स्थळी काष्ठी पाषाणी शास्त्र दडलेलं आहे, ज्ञान दडलेलं आहे. आपण फक्त ते ज्ञान आत्मसात करण्याची नजर किंवा दृष्टिकोन मिळवायला हवा आणि एकदा तो मिळाला की आपल्यासाठी आपल्या बाजूला अक्षरशः ज्ञानाचा कोश किंवा ज्ञान भांडारच खुलं आहे याची आपल्याला जाणीव होईल. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे, शास्त्र आहे. याची मी तुम्हाला एकानंतर एक अनेक उदाहरणं देऊ शकेन. पण सर्वसाधारण मानवी मेंदूला एका वेळी किती उदाहरणं लक्षात राहतात याचंही एक शास्त्र आहे. शिवाय या उदाहरणांवरून आपल्या आजूबाजूला डोळसपणे सजगपणे पाहणं, त्याविषयी आतूनच एक प्रकारची उत्सुकता, क्युरिओसिटी निर्माण होणं हाच मुळात या व्याख्यानाचा हेतू आहे. त्यामुळे अधिक उदाहरणं न देता हा शोध घेण्याचं काम तुम्हा श्रोत्यांच्या हाती सोपवून मी व्याख्यानाच्या पुढच्या टप्प्याकडे वळते. आता एकीकडे मी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात, तुमच्या भोवतालात, तुमच्या जीवनात शास्त्र शोधायला सांगते, पाहायला सांगते. पण म्हणजे नक्की काय करायचं किंवा ते कसं करायचं हा प्रश्न अर्थातच पडणारच. त्यामुळे मला त्याचं उत्तरही द्यायला हवं. आपण अगदी लहानपणापासून आजूबाजूच्या गोष्टी बघत असतो, अनेकदा बारीक सारीक निरीक्षण देखील करत असतो. पण तरीही आपल्याला विज्ञानाचा दृष्टिकोन असेलच असं नाही. हे करण्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या दिशेनं 1-2 पावलं पुढे टाकावी लागतील. कोणत्याही क्षेत्रातले संशोधक नेमकी हीच गोष्ट शिकतात, अंगी बाणवतात आणि सातत्याने त्याचा वापर करतात. आणि ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा संशोधनाची दृष्टी किंवा अप्रोच. त्यासाठी आवश्यक असलेल्या 4 महत्वाच्या पायऱ्या. यातली पहिली पायरी म्हणजे पूर्वापार असलेली माहिती गोळा करणे किंवा आधी याच विषयावरती या संदर्भात काही काम झालं आहे का, अशी कुठली गोष्ट जी आता आपण बघतोय अशी आपल्या आधी अजून कोणी बघितली आहे का, अजून कोणी निरीक्षण केलंय का, या सगळ्याची माहिती गोळा करणं, ज्याला बॅकग्राऊंड रिसर्च किंवा बॅकग्राऊंड वर्क असं म्हणतात. किंवा एखादा विषय आपल्याला का खुणावतोय, एखादी गोष्ट आपल्याला का बघावीशी वाटते, जी आपल्या कदाचित आजूबाजूच्या आयुष्यामधली देखील असू शकेल, पण नेमकी हीच गोष्ट मला का बघावीशी वाटते ह्याच्या विषयीचा विचार करणं, चिंतन करणं, ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे या हाती असलेल्या माहितीच्या आधारे काही तर्क, काही गृहीतक, म्हणजे ज्याला हायपोथेसिस असं म्हणतात, अशी गृहीतक मांडणं. आता तुम्ही गोळा केलेली माहिती ही जेवढी अचूक असेल, जेवढी जास्त असेल, तेवढी तुम्ही उत्तम दर्जाची गृहीतक मांडू शकता. मग या गृहीतकांना बरोबर किंवा चूक ठरवण्यासाठी वापरलेल्या काही पद्धती, काही साधनं, टूल्स आणि हे सगळं वापरून जमा केलेला डेटा, माहिती, उत्पन्न केलेला डेटा, माहिती आणि या सगळ्याच्या वेळोवेळी ठेवलेल्या अचूक नोंदी. आणि मग चौथी आणि अतिशय महत्वाची पायरी म्हणजे ही सगळी साधनं वापरून, या सगळ्या पद्धती वापरून आपण मांडलेली गृहीतक ही चूक आहेत का बरोबर आहेत ते तपासणे. शास्त्राच्या नजरेतून आजूबाजूच्या गोष्टी पाहताना किंवा आजूबाजूच्या गोष्टींमधलं शास्त्र समजून घेतानाही काही गोष्टी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आणि यातली पहिली गोष्ट म्हणजे अनुमान किंवा निष्कर्ष हा गृहीतक चूक आहे का बरोबर आहे यावर अवलंबून असतो. त्यामुळे हाय क्वालिटी किंवा अधिकाधिक सशक्त अनुमान लावण्यासाठी मुळात गृहीतक हे खूप विचारपूर्वक मांडलेलं आणि सुदृढ किंवा सशक्त हवं. अविचाराने मांडलेलं किंवा पूर्ण माहितीचं नीट आकलन न करताच मांडलेलं लेचपेचं गृहीतक हे अनेकदा मिसलिडिंग किंवा दिशाभूल करणारं असू शकतं. जगभरात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक गोष्टींकडे बघताना हा गृहीतक आणि अनुमानाचा एकमेकाशी असलेला परस्पर संबंध किती महत्वाचा आहे ह्याची मी तुम्हाला वेगळी जाणीव करून देण्याची आवश्यकता नाही.
दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान हा एक प्रवास आहे. अनेकदा हा प्रवास हा नोन कडून अननोन कडे म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे असतो आणि मग एका टप्प्यावरती हे अज्ञातच ज्ञात होऊन पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू होतो. अनेकदा हा प्रवास फॅन्टसी टू रियालिटी असाही असतो. माहिती असलेल्या एखाद्या लहानशा माहितीच्या कणावरून खूप काहीतरी मोठं आवाक्या बाहेरचं स्वप्नासारखं इमॅजिन केलं जातं. एका स्वप्नाचा तो शोध असतो, पण तो स्वप्नाळूपणे घेतलेला नसतो, तर तो तटस्थपणे किंवा वास्तवाशी भान ठेवतच घ्यावा लागतो. या ठिकाणी एक मुद्दा मला आवर्जून सांगावासा वाटतो आणि तो म्हणजे शास्त्र म्हणजे अनुमान काढणं नाही, तर शास्त्र म्हणजे शक्यता मांडणं, शक्यतांचा विचार करणं. आपल्याला आजूबाजूच्या दिसणाऱ्या आपल्याला माहिती असलेल्या अनेक गोष्टींवरून पटकन अनुमान काढायची किंवा कन्क्लुजन काढायची सवय असते. पण अशा अनेक सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्टी असतात ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. अनेक गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. या माहीत नसलेल्या या न दिसणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या गृहीतकांना मुळापासून उखडून टाकायची क्षमता दडलेली असू शकते आणि मग अशा वेळी आपण काढलेलं अनुमान हे पूर्णतः चुकीचं ठरू शकतं. आणि म्हणूनच शास्त्राला निष्कर्षांच्या भाषेत न मांडता अनुमानांच्या भाषेत न मांडता शक्यतांच्या भाषेत मांडायला हवं असं मला वाटतं. आता विज्ञानाचा दृष्टिकोन म्हणजे काय हे सांगून झाल्यानंतर मी परत एकदा या मुद्द्याची सुरुवात जिथून झाली तिथपर्यंत थोडी मागे जाणार आहे. मी मगाशी म्हणले होते की आपण बारीक सारीक गोष्टी बघत असतो, आपण अनेकदा निरीक्षण करत असतो, पण तरी देखील विज्ञानाचा दृष्टिकोन असेलच असं नाही. आणि हे करण्यासाठी तो दृष्टिकोन मिळवण्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या दिशेने 1-2 पावलं पुढे टाकावे लागतील. आता म्हणजे नक्की काय याचं उदाहरण आता या टप्प्यावर आपण बघूयात. सध्या आपण सगळेच व्हॉट्सअप फॉरवर्डच्या जमान्यात वावरत आहोत. मागच्या वर्षी असाच एक मेसेज बऱ्याच जणांना फॉरवर्ड झाला. इंटरेस्टिंग मेसेज होता. गंमत म्हणजे मगाशी मी ज्या दह्याच्या विरजणाचं उदाहरण दिलं त्याच विषयीचा तो मेसेज होता. तो मेसेज असा की गरुड पुराणात असं लिहिलं आहे की हस्त नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी जर विरजणासारखं वापरून दही लावलं तर दही लागतं. मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या सुमारास हस्त नक्षत्र लागल्यावर अनेकांनी हा प्रयोग करून पाहिला. हस्ताच्या पावसाचं पाणी वाटीत जमा केलं. दही लावताना विरजणाच्या ऐवजी हे चमचाभर जमा केलेलं हस्त नक्षत्रातल्या पावसाचं पाणी वापरून विरजण लावलं. अनेकांच्या प्रयोगाला यश देखील आलं. नेहमी दही लागायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा थोड्याशा अधिक कालावधीनंतर हस्ताच्या पाण्यानं देखील दही लागलं. व्हॉट्सअप मेसेजमधून फॉरवर्ड झालेली अशी इंटरेस्टिंग माहिती लोक प्रयोग करून स्वतः पडताळून बघतायत. या गोष्टीच मला इतकं अप्रूप वाटलं आणि समाधान वाटलं की यातल्या अनेकांचे प्रयोग मी पाहिले देखील. पण हाच प्रयोग वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केला गेला असता तर अधिक शक्यता तपासता आल्या असत्या, अधिक माहिती गोळा होऊ शकली असती असं मात्र मला वारंवार वाटत राहिलं. त्यात हे असे प्रयोग हे ठराविक कालावधीशी निगडीत असल्यामुळे अजून शक्यता तपासायला परत असा प्रयोग करायचा झाला तर वर्षभर हस्तनक्षत्राच्या पावसाच्या पाण्याची वाट पाहावी लागणार याची देखील जाणीव झाली. आता याच प्रयोगाकडे शास्त्र किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातनं पाहायचं झालं तर नेमकं काय करावं लागेल? अधिक खोलात न शिरता हाच प्रयोग अधिक उपयुक्त माहिती देणारा कसा करता येईल याचं उत्तर अतिशय सोपं आहे. हस्ताच्या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचं पाणी वापरून विरजण लावताना त्याच्या जोडीला तशाच धातूच्या आणि आकाराच्या दुसऱ्या भांड्यात तितकंच दूध घेऊन नेहमीचं विरजण लावून दही लावून बघणं हा झाला पॉझिटिव्ह कंट्रोल. पण याही पेक्षा अतिशय महत्वाचं म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी पाण्याचा, उदाहरणार्थ आपलं नेहमीचं पिण्याचं पाणी, ते पाणी वापरून जर विरजण लावलं गेलं असतं तर तो झाला असता निगेटिव्ह कंट्रोल. या प्रयोगाच्या अंती नेहमीच्या पद्धतीने लावलेल्या विरजणाचं आणि हस्ताच्या पावसाच्या पाण्याचा विरजणासारखा उपयोग करून जर दही लागलं असतं आणि त्याचबरोबर नेहमीच्या पिण्याच्या पाण्यानं दही लागलं नसतं तरच हा प्रयोग शास्त्रीय दृष्टिकोनातून केला गेला असं म्हणता येईल.
आणि त्यातून पुढील प्रयोगांसाठी अधिक सशक्त माहिती किंवा अधिक सशक्त गृहीतकं मांडता येतील, ज्यानं ज्ञानाचा विस्तार होऊ शकेल. थोडक्यात काय, तर कोणत्याही गोष्टीकडे पाहताना जास्तीत जास्त शक्यतांचा विचार करणं, छोटे छोटे प्रश्न विचारणं, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं आणि प्रयत्नपूर्वक तशा नोंदी ठेवणं हे विज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि हा दृष्टिकोन हा कोणत्याही क्षेत्राला, कोणत्याही कामाला, कोणत्याही विषयाला लागू पडतो. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी याच वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी निमित्त 1974 साली काढलेल्या स्मरणिकेचं उदाहरण देत. अनेक अर्थांनी ती स्मरणिका वाचनीय आणि संग्रहणीय देखील आहे. त्यात व्याख्यानमालेच्या 100 वर्षाच्या प्रवासाबद्दल, त्यातल्या स्थित्यंतराबद्दल, त्यात आलेल्या व्याख्यात्यांबद्दल इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती तर आहेच, पण त्याचबरोबर डॉक्युमेंटेशनचं जाणून घेतलेलं महत्त्व आणि शास्त्रीय दृष्टिकोन हा देखील आपल्याला त्या स्मरणिकेत दिसून येतो. वसंत व्याख्यानमालेच्या 100 वर्षाच्या प्रवासाबद्दलची माहिती मांडताना देखील वरवर अगदी साधे सोपे वाटणारे पण अभ्यासकाच्या नजरेतनं विचारलेले प्रश्न या स्मरणिकेत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर गेल्या 100 वर्षातल्या व्याख्यात्यांमध्ये पिता पुत्र पौत्र अशा किती जोड्या आहेत, पिता पुत्रांच्या किती जोड्या आहेत, माता पिता पुत्र यांच्या किती जोड्या आहेत, या व्याख्यात्यांमधले किती व्याख्याते हे स्थानिक आहेत, परप्रांतीय आहेत, परदेशी आहेत, परप्रांतीय असलेल्या व्याख्यात्यांमधले व्याख्याते हे कुठल्या प्रदेशातून आलेले आहेत, 100 वर्षातल्या व्याख्यानांमध्ये कोणकोणत्या भाषांमध्ये व्याख्यानं दिली गेली, यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषेतल्या व्याख्यानांची संख्या किती, आजपर्यंत किती स्त्री व्याख्यात्या या व्यासपीठावरून बोलल्या, असे अनेक लहान लहान प्रश्न या स्मरणिकेत विचारले गेले आहेत आणि त्यांची उत्तम रीतीनं उत्तरं देऊन नोंद ठेवण्यात आलेली आहे. आज आपल्याला हे प्रश्न अगदी साधे सोपे सरळ वाटतील, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून कोणताही मुद्दा मांडण्याचा, कोणतीही माहिती देण्याचा हा एक उत्तम नमुना आहे असं मला ही स्मरणिका बघितल्यानंतर वाटलं. आणि या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन, आर्कायव्हल मटेरियल किंवा दस्तऐवज या दृष्टीने देखील खूप महत्व आहे. आपल्या भोवतालच्या विज्ञानाचा शोध घेत असताना जसं निरीक्षण शक्ती, शोधक नजर, क्युरिओसिटी किंवा कुतूहल या गोष्टींची आवश्यकता आहे, तसंच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भोवतालाकडे बघत असताना तटस्थपणा किंवा एक प्रकारे साक्षी भावनेनं बघण्याचीच आवश्यकता असते. तसं पाहिलं तर विज्ञान ही एक प्रकारची साधनाच आहे. हाती असलेल्या माहितीच्या आधारे बांधलेले अंदाज चुकू शकतात. विज्ञान ही एक प्रवाही असणारी किंवा वाहती असणारी गोष्ट आहे. त्यामुळे नवीन कुठली माहिती हाती आली, नवीन ज्ञान समोर आलं तर पूर्वीची गृहीतकं ही बाद होऊ शकतात. अशा वेळी त्याला स्वीकारण्याची क्षमता अंगी असणं किंवा तशी ती डेव्हलप करणं हा देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक भागच आहे. एका अर्थी इदम न मम असं म्हणत दाखवलेली ही तटस्थताच आवश्यक असते. विज्ञान किंवा शास्त्र याबद्दल इतका वेळ बोलून झाल्यानंतर आता व्याख्यानाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मी हे सगळं कशासाठी, या सगळ्याचा उपयोग काय, या काही प्रश्नांची माझ्या परीनं शोधलेली किंवा मला गवसलेली उत्तरं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातलं पहिलं कारण हे थोडं आध्यात्मिक किंवा वैचारिक फिलॉसॉफिकल पातळीवरचं आहे. इतर जीवसृष्टीपासून माणूस वेगळा आहे तो त्याच्या मेंदूच्या अचाट आणि अफाट क्षमतेमुळे. वास्तविक सर्व सजीवांमध्ये त्यांच्या त्यांच्या आयुष्याला आवश्यक असणारं किंवा त्यांच्या त्यांच्या सर्वायवलला आवश्यक असणारं सर्व ज्ञान हे इनबिल्ट असतं, उपजतच असतं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर बहुतांश सजीवांचा जीवनक्रम असतो. मात्र मनुष्य असा सजीव प्राणी आहे ज्याला उपजत ज्ञानाव्यतिरिक्त ज्ञानप्राप्तीची आस आहे. मानवाचा मेंदू किंवा मन हे स्वतंत्र संशोधनाचे, अभ्यासाचेच विषय आहेत. या सगळ्या ज्ञानप्राप्तीमध्ये कोहम, माणसाचा स्वतःचा शोध हा कायमच खूपच महत्वाचा आणि अतिशय आव्हानात्मक ठरलेला आहे. फारच कमी लोकांना आपल्या अंतरंगाचा, आपल्या आत काय अवकाश दडलेला आहे, त्याची व्याप्ती काय, त्याचा अदमास घेता येतो किंवा त्याचा शोध घेता येतो. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा स्वतःला जाणण्याचा हा प्रवास
हा आपल्या भोवतालाच्या शोधातून, आपल्या आजूबाजूंच्या गोष्टींना समजण्यातूनच सुरू होतो. म्हणूनच आपल्या बाह्य अवकाशाला जाणणं, त्यातून ज्ञानप्राप्ती होणं, त्यातल्या रहस्यांची उकल होणं, त्यातलं शास्त्र समजणं आवश्यक आहे असं मला वाटतं. विज्ञान किंवा शास्त्र का महत्वाचं आहे या प्रश्नाचं दुसरं उत्तर हे आध्यात्मिक आणि व्यावहारिक यांच्या मधल्या पातळीवरचं आहे. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींपासून माहिती मिळवणं म्हणजे इन्फॉर्मेशन मिळवणं आणि त्यातली इन्फॉर्मेशन निवडून त्यातल्या योग्य अयोग्यतेचा विचार करून जाणून घेऊन ह्या माहितीचं नॉलेजमध्ये म्हणजेच ज्ञानामध्ये रूपांतर होणं, यासाठी विज्ञान हा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. आणि जे तिसरं कारण आहे ते पूर्णतः व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल पातळीवरचं आहे. आपल्या आजूबाजूचं जग हे झपाट्यानं बदलतंय. या सगळ्या बदलांकडे डोळस नजरेनं पाहणं अत्यावश्यक झालेलं आहे. आपल्यावर सर्व बाजूने इन्फॉर्मेशनचा भडीमार होतोय, त्यात आपण हरवून जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. विविध आजार, वाढतं तापमान, शिक्षणाचा दर्जा, राहणीमान, लाईफस्टाईल, जाहिरातींचा प्रभाव, सोशल मीडिया ही यादी प्रचंड मोठी, लांबलचक आणि न संपणारी. या सगळ्यामध्ये हरवून जायचं, आयुष्य आहे तसं रेटत राहायचं की या सगळ्या बदलांना समजून उमजून त्याप्रमाणे आपल्या गरजांमध्ये, आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या विचारांमध्ये बदल करायचा, हा निर्णय घेण्याची वेळ आता कमी जास्त प्रमाणात आपल्या सगळ्यांवरच आलेली आहे. आज अनेक प्रकारच्या मानसिक तणावांना सामोरे जाणारे आपण, पूर्वी किती सिंपल स्ट्रेस फ्री आयुष्य होतं किंवा आपल्या पूर्वीच्या लोकांच्या साध्या राहणीमानातच त्यांच्या आनंदाचं रहस्य दडलेलं होतं असं आपण एकीकडे म्हणत असतानाच जाहिरातींच्या, प्रॉडक्ट्सच्या, विक्रेत्यांच्या कचाट्यात आपण सापडलेलो आहोत. किंवा हल्ली कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढलंय अशी हळहळ किंवा खंत व्यक्त करत असतानाच दुसरीकडे आपण खात असलेलं अन्न, त्यात वापरण्यात येणारे घटक, आपण श्वास घेत असलेली हवा आणि पाणी या तीनही महत्वाच्या घटकांच्या बाबतीत आपण अत्यंत निष्काळजी किंवा अनभिज्ञ असतो. अशी एकामागून एक अनेक 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 उदाहरणं देता येतील की जिथे आता डोळसपणे, विचारपूर्वक निर्णय घेण्याची किंवा चॉईसेस करण्याची वेळ आलेली आहे. आणि यासाठी संपूर्णपणे नाही पण निदान काही प्रमाणात तरी जळी स्थळी काष्ठी पाषाणी असलेलं विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणं, आजूबाजूच्या गोष्टींकडे, घटनांकडे डोळसपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणं हा एक मार्ग असू शकतो, एक पर्याय असू शकतो असा मला विश्वास वाटतो. आता जेव्हा मी अनेक गोष्टींवरती विचार करण्याची, निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असं म्हणते, तेव्हा व्याख्यानाच्या या टप्प्यावर काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक मी आपलं लक्ष वेधू इच्छिते. यातल्या दोन गोष्टी म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण. जळी स्थळी काष्ठी पाषाणी अवघ्या चराचरात निसर्गामध्ये ज्ञान ओतप्रेत भरलेलं आहे. वास्तविक सगळ्याच बाबतीत, अगदी जीवनाच्या बाबतीत निसर्ग आपल्याला नेहमीच काही ना काही ज्ञान, इन्साइट देत आलेला आहे. पण आपल्या आयुष्यात आपण अंधपणानं निसर्गाच्या या सूचनांकडे, त्याच्या इंडिकेशनकडे, त्या ज्ञानाकडे पाहण्याचं आज नाकारतो आहोत. निसर्गाशी एकरूप झालेली जीवनशैली, ते आता निसर्गाला तुडवून त्याच्याशी फारकत घेऊन अंगीकारलेली जीवनशैली असा आपला सगळ्यांचा प्रवास झालेला आहे. पण आता मात्र निसर्गाशी घेतलेली ही फारकत आपल्याला परवडणारी नाही अशी वेळ आलेली आहे. आता आरोग्याच्या बाबतीतच सांगायचं झालं तर इतर प्राण्यांप्रमाणे किंवा निसर्गातल्या इतर घटकांप्रमाणे कोणत्याही गोष्टीत बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्याची यंत्रणा, ते ज्ञान आपल्या पेशीमध्ये निसर्गतःच उपजतच आहे. पण आपल्याला मात्र बटन दाबल्यावर दिवा लागावा इतक्या झटक्यात, इतके फास्ट परिणाम बघायचे असल्यामुळे आपण केमिकल्सचा जास्तीत जास्त वापर करायला लागलो आणि मग परिणामतः नसलेल्या अनेक आजारांना, व्याधींना आपण आमंत्रण दिलं. अगदी हीच गोष्ट अन्नाच्या बाबतीत आहे. मगाशीच मी बोलताना उदाहरण दिलं तसं अन्न शिजवताना वापरण्यात येणाऱ्या धातूंचा, त्यातल्या सर्व घटकांचा, सीझनचा, ऋतूंचा, आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीचा, अशा अनेक नैसर्गिक घटकांचा विचार त्यामध्ये व्हायला हवा. पण आपण मात्र इन्स्टंट आणि फास्ट फूडच्या जमान्यात रिफाईंड, मॉडिफाईड अन्न खायला लागलो.
म्हणजेच एका अर्थी आपण अनैसर्गिक अन्न खायला लागलो. आपल्या वाढलेल्या गरजांपोटी, इनफॅक्ट हव्यासापोटी आपण पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरुवात केली. बदललेलं निसर्गाचं चक्र, ऋतुचक्र, जगभरात उघडपणे दिसायला लागलेले तापमानातले बदल, कमी होत चाललेला नैसर्गिक पाण्याचा पुरवठा, या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार धोक्याची सूचना देत आहेत. या सगळ्या मागचं शास्त्र, रिझन्स आपण समजून घेतली नाहीत आणि आपल्या जीवनशैलीमध्ये आपण वेळीच बदल केला नाही तर कदाचित पुढच्या पिढ्यांसाठी उत्तम दर्जाचं अन्न, उत्तम दर्जाची प्रदूषित नसलेली हवा आणि पाणी यांचा नैसर्गिक साठाच उरणार नाही. मी टॉक्सिसिटी क्षेत्रात काम करते, त्यामुळे कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात झाली की त्याच्या परिणामांच्या जोडीला दुष्परिणाम असणारच हे मी निश्चितपणे सांगू शकते. आणि आता तर आपण मेंदूवर होणाऱ्या परिणाम दुष्परिणामच्या सीमारेषेवर चाललेलो आहोत. त्या सीमारेषेवर आपण वावरत आहोत. आपल्या हातात सतत असणाऱ्या स्मार्टफोनचे परिणाम आता दुष्परिणामांमध्ये दिसायला लागलेले आहेत. मेंदू नवीन नवीन व्यसनांच्या आहारी जातोय. हे मोबाईलचं व्यसन आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्याचा कमी जास्त प्रमाणात ताबा घेतोय. छे, मला काही त्याचं व्यसन वगैरे लागलेलं नाही, असं जेव्हा हातात सतत मोबाईल बाळगणारी व्यक्ती ठामपणाने म्हणते, याचाच अर्थ त्या व्यक्तीला ऑलरेडी त्या गोष्टीचं व्यसन लागलेलं आहे. कारण त्या व्यक्तीची नॉर्मल बेसलाईन हीच वाढलेली आहे. हे थोडंसं असं आहे की वेदना कमी होण्यासाठी सतत जर पेन किलर किंवा वेदनाशामक गोळ्या घेतल्या तर वेदना कमी होण्यासाठी आधीच्या पेक्षा हळूहळू जास्त गोळ्यांची गरज भासायला लागते. अगदी तसाच या मोबाईलच्या सततच्या वापराचा परिणाम आपल्या मेंदूवर होताना आता दिसायला लागलेला आहे. वास्तविक जीवनाच्या प्रत्येकच बाबतीत आपण नैसर्गिक गरज ही पातळी ओलांडून हौस किंवा त्याही पलीकडे हव्यास या एका वरच्याच पातळीवर पोचलेलो आहोत. एकीकडे टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती झाल्यामुळे कॉम्प्युटरचा स्पीड आणि मेमरी प्रचंड वाढली, पण तरी सुद्धा मानवी उत्क्रांतीचा वेग लक्षात घेता माणसाच्या मेंदूची आकलन क्षमता मात्र त्या प्रमाणात अजिबातच वाढलेली नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या या स्पीडशी, या वेगाशी मिळतं जुळतं घेत असताना मानवी मेंदूची होणारी ओढाताण यामुळे आजच्या आणि नजीकच्या काळातही मानसिक विकारांचं किंवा मानसिक आजारांचं प्रमाण हे आपल्याला वाढताना दिसून यायला लागलंय. थोडक्यात काय तर या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला सतत मिळत आहेत. आणि म्हणूनच जगण्याचा वेग थोडासा कमी करून, थोडंसं थांबून, थोडासा विचार करून आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करण्याची किंवा व्यक्तिगत पातळीवर तरी ते बदल करण्याची गरज आता आपल्याला सगळ्यांनाच भासायला लागलेली आहे. आणि यासाठी मिळणारी दृष्टी, यासाठी मिळणारी शहाणीव ही आपल्याला आपल्या आजूबाजूला सर्वत्र असलेल्या गोष्टींमधल्या ज्ञानातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून मिळू शकते असं मला वाटतं. आणि या विश्वासामुळेच सर्वसामान्य लोकांमध्ये विज्ञानाविषयी, आपल्या आजूबाजूला दडलेल्या ज्ञानाविषयी आणि शास्त्राच्या दृष्टिकोनाविषयी जागरूकता किंवा अवेअरनेस निर्माण करण्याच्या उद्देशानं जळी स्थळी काष्टी पाषाणी विज्ञान या विषयावर भाष्य करण्याचं धाडस आज मी करू शकले. हा विषय मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही जरूर संपर्क साधा, कारण हा विषयच मुळी ज्ञानदानाचा, एकमेकांशी बोलण्याचा, संवादाचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांचं हे स्वागतच होईल. वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून व्याख्यान देणाऱ्या व्याख्यात्यांची परंपरा आणि त्यांचा लौकिक हा फार मोठा आहे. गेली अनेक वर्ष एक श्रोता म्हणून मी या ज्ञानसत्राचा भाग होते, पण गेली 145 वर्ष अखंडितपणे धगधगत ठेवलेल्या या ज्ञानयज्ञामध्ये एक व्याख्याता म्हणून लहानशी का होईना एक समिधा अर्पण करण्याची संधी मला दिली, याबद्दल वसंत व्याख्यानमालेचे मी मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद.